महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 381 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे असून महापालिकेचे नवे कारभारी 4.5 लाख मतदार ठरवणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षामध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होतीये. पालकमंत्री, खासदार, आमदारांसह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. प्रत्यक्षात गुरुवारी सकाळी 7:30 ते दुपारी 5:30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी 2900 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 527 केंद्रांवर मतदान होणार असून 1143 बॅलेट युनिट तर 527 कंट्रोल युनिट आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, 3 मतदार अधिकारी, 1 शिपाई आहेत. बुधवारी शासकीय गोदाम येथून या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य आणि ईव्हीएमचं वाटप करण्यात आलं. त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 73 वाहनांची व्यवस्था केली होती. पोलीस बंदोबस्तात मतदान साहित्य केंद्राकडे रवाना झालं. महापालिकेच्या 20 प्रभागात एकूण 4,54,430 मतदार आहेत. त्यामध्ये 2,24,483 पुरुष तर 2,29,865 महिलांची संख्या आहे. 82 इतके मतदार आहेत. महापालिकेसाठी 527 मतदान केंद्रे असून त्यातील 91 केंद्र त्रासदायक आहेत. यात सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 15, विश्रामबागमधील 18, संजय नगरमधील 21, मिरज शहरमधील 19, महात्मा गांधी चौक 14 आणि कुपवाड MIDC हद्दीतील 4 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या सर्व केंद्रांवर CCTV बसवण्याचं काम हाती घेतलंय. महापालिकेच्या 78 जागांसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, शिवसेनेसह 381 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक प्रभागात दुरंगी, तिरंगी तर बहुरंगी लढत होतीये. पण 11 प्रभागात काट्याच्या लढती होत आहेत. या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विजय घाडगे विरुद्ध भाजपकडून ऋषिकेश सूर्यवंशी यांची लढत होतीये. यासह प्रभाग क्रमांक 11 मध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर भाजपकडून मनोज सरगर असणार आहेत. ही लढत लक्षवेधी असणार आहे. अख्ख्या महापालिकेचं लक्ष या लढतीकडे लागलंय. तर दुसरीकडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे प्रभाग क्रमांक 2 मधून उभे आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आव्हान दिलं. ही लढत देखील अटीतटीची आहे. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक 3 मधून संदीप आवटी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिगंबर जाधव निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून मनगू सरगर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल माने निवडणूक लढवत आहेत. जातीय समीकरणावर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून युवराज बावडेकर यांना भाजपने उमेदवारी डावलली आहे. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली. त्यांनी भाजपचे विजय साळुंखे यांच्यासमोर आव्हान उभं केलंय. प्रभाग क्रमांक 15 मधून उत्तम साखळकर भाजपकडून मैदानात उतरले तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून मयूर पाटील निवडणूक रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये चुरशीने निवडणूक होणार आहे. या प्रभागात भाजपकडून योगेंद्र थोरात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक अतहर नाईकवडी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अभिजित हारगे निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी तिरंगी निवडणूक होती आहे. ऐन हिवाळ्यात जतमधील नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव आलाय. सायंकाळी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. जत शहर परिसरात गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला, मात्र जतमध्ये सायंकाळी 4च्या सुमारास अवकाळी पावसाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झालाय. जत शहरालाही अवकाळी पावसाने झोडपून काढले. जत शहर परिसरात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत होता. सोमवारी आणि मंगळवारी पावसाने हुलकावणी दिली. बुधवारी दिवसभर ऊन होते, तसेच उष्माही वाढला होता. सायंकाळी 4च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पाऊस सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. शहर परिसरातील काही भागात पाणी साचलं होतं. अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. मकर संक्रांतीनिमित्त बाजारात विक्रेत्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला. जोरदार पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ रोडावली होती. जत शहरात सुरू असलेल्या नळपाणी पुरवठा पाईपलाईनच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची खुदाई करण्यात आली आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या भागांमध्ये पाणी साचून चिखलाचं साम्राज्य निर्माण झाले. परिणामी पादचाऱ्यांसह दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांचे हाल होत असून अपघाताचा धोका वाढलाय.
मोराळे येथे एरळा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास घडली आहे. साई प्रसाद समाधान कदम, मूळ गाव मोराळे असं मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी मृत तरुणाचे वडील समाधान बाबासो कदम यांनी फिर्याद दिली आहे. साई प्रसाद कदम हा मंगळवारी सायंकाळी मोराळे येथे एरळा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला आणि पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर घेतला. सदर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत. या घटनेमुळे कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सांगलीतील वडर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दगडफेक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेत खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. प्रभाग 10 मधील वडर कॉलनी येथील भाजपा कार्यकर्ते असणारे शेखर कलगुटगी यांच्या घरावर अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास दगडफेक करण्यात आली आहे, ज्यामुळे कलगुटगी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटल्यात. दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे आमदार सुधीर गाडगे यांनी कलगुटगी यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली, तर विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने हा दगडफेक केल्याचा आरोप आमदार सुधीर गाडगे यांनी केला आहे. मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 संशयितांना विटा पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत उत्तम सोनवणे, शुभम किसन भिसे अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1,48,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. खानापूर तालुक्यातील माहुली गावातून 26 रोजी युनिकॉर्न मॉडेलची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद गणेश माने यांनी विटा पोलिसात दिली होती. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकात संबंधित गुन्ह्याच्या तपासाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकमधील कर्मचारी उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना टीप मिळाली होती की विटा येथील खानापूर रोड येथील शिलंगण मैदान येथे 2 युवक विना नंबरच्या मोटरसायकलसह बसलेत. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांना नाव विचारता त्यांनी सुशांत उत्तम सोनवणे आणि शुभम किरण भिसे असं सांगितले. त्यांच्याकडील मोटरसायकलबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता ते प्रथम उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यांच्यापासून चौकशी केली असता त्यांनी ती मोटरसायकल माहुली येथून चोरी केली असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून आणखी 3 मोटरसायकली असा एकूण 1,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि त्यांच्याकडून विटा पोलीस ठाण्याकडील 4 गुन्हे उघडकीस आले. कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक या पदाची सरकारी नोकरी लावतो म्हणून वाळवा तालुक्यातील एकाची 15,10,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार आज उघडकीस आलाय. याबाबत अर्जुन अण्णासो देशमुख यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 4 विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. बाजीराव ज्योती पाटील, गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव, मनीषा गणेश जाधव यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. अर्जुन देशमुख यांचा मुलगा नेताजी अर्जुन देशमुख यांना कारागृह विभागात वरिष्ठ लिपिक या पदाची सरकारी नोकरी लावतो असे म्हणून एकूण 15,10,000 रुपये बाजीराव ज्योती पाटील यांच्या सांगण्यावरून गणेश दिनकर जाधव, नागेश दिनकर जाधव, मनीषा गणेश जाधव यांना RTGS आणि रोख स्वरूपात दिले होते. त्यापैकी संशयितांनी 2 लाख परत दिलेत. अद्यापही 13,10,000 रुपये दिलेले नाहीत. आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच अर्जुन देशमुख यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विकास सेवा संस्थांना आकारण्यात येणाऱ्या प्राप्तिकर दंडावर उच्च न्यायालयातून स्थगिती घेण्याचा मार्ग अवलंबण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सध्या विकास सेवा संस्थांवर आकारला जाणारा दंड मोठ्या प्रमाणात असून पहिल्या टप्प्यात तो कमी करावा किंवा सरसकट 1,000 रुपयांचा दंड आकारावा अशी मागणी जिल्हा बँकेत सेवा संस्थांचे सचिव संचालकांच्या बैठकीतून पुढे आली. जिल्ह्यात 767 विकास सेवा संस्था आहेत. यातील 100हून अधिक संस्थांना प्राप्तिकराच्या नोटिसा आल्या आहेत. याबाबत जिल्हा बँकेत सोसायटींचे सचिव संचालक, जिल्हा बँक मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, सहकार विभाग अभ्यासक CA नागेश साळुंखे यांची उपस्थित बैठक झालेली आहे. सांगली बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील यांनी बैठक बोलावली होती. या संदर्भात केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ यांना साकडं घालण्याचा तसेच सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
जिल्ह्यातील 100हून अधिक विकास सेवा सहकारी सोसायट्यांना प्राप्तिकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिसांमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर नोटिसा, दंड आणि कायदेशीर पर्यायांबाबत जिल्हा बँकेत सचिव आणि संचालकांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत विकास सेवा सोसायट्यांना आकारण्यात येणाऱ्या प्राप्तिकर दंडावर उच्च न्यायालयातून स्थगिती घेण्याचा मार्ग अवलंबण्याचा महत्त्वपूर्ण या निर्णयावर चर्चा झाली आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील खेळाडू विद्यार्थ्यांना खेळता यावे आणि त्यांच्या क्रीडा गुणांचा विकास होण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित इयत्ता 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार वैयक्तिक आणि सांघिक सामने घेण्यात आलेत. या स्पर्धेत जत तालुक्याला सर्वसाधारण विजेतेपदाचा बहुमान मिळाला. जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतचे शशिकांत शिंदे, किरण सायमोते, पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता संजय येवले तसेच जिल्हा शिक्षक संघटनांचे जिल्हाध्यक्ष, सर्व खेळाडू, विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांच्या उपस्थितीत वितरण झालं. विजेत्या खेळाडूंना मेडल, शील्ड, प्रमाणपत्र आणि किट देऊन सन्मान करण्यात आलाय. मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे म्हणाले, तुमचा खेळ पाहून आम्हाला शालेय जीवनातील अनुभव पुन्हा अनुभवता आला. जिंकण्या हरण्यापेक्षा खेळ भावनेने खेळले पाहिजेत. आम्हीही आमच्या शालेय जीवनात विविध खेळ खेळलोय. तालुक्याच्या ठिकाणी एखादी टीम किंवा विद्यार्थी गोपाळ विजेता ठरला असेल तर त्यालाही जिल्हा स्तरावर संधी द्यायला हवी. त्याबाबतचे आम्ही नक्की नियोजन करण्याचं आश्वासन दिले.